50 वर्षातील सर्वात मोठा ऐतिहासिक विजय, पंतप्रधान मोदींकडून कौतुकाचा वर्षाव, फडणवीसांचा परम मित्र म्हणून उल्लेख। पंचवीस नोव्हेंबरला शपथविधीवर चर्चा होणार, रविवारी राजनाथ सिंहांची मुंबईत बैठक। मराठे आमच्या सोबत होते आहेत आणि राहतील, विजयानंतर फडणवीसांनी मानले मराठा समाजाचे आभार। मुख्यमंत्री पदाचा निर्णय एकत्रितपणे घेणार, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। फडणवीसांनी मानले मोदी शहांचे आभार। मुख्यमंत्री बनायला निघालेले विरोधी पक्षनेता बनणार नाहीत, महायुतीच्या झंझावातापुढे मवियाची धूळधाण। लाटेपेक्षा मोठी त्सुनामी आली, नाईलाजानं पराभव स्वीकारल्याची उद्धव ठाकरेंची खंत, निकालात काहीतरी गडबड असल्याचा सुद्धा दावा। महायुतीत शिंदेंचा स्ट्राईक रेट चर्चेत, सुमारे 85 जागा लढवून जिंकल्या 50हून जास्त जागा। मराठ्यांनी जरांगीनं नाकारलं, टोकाच्या प्रचारानंतर सुद्धा मराठवाड्यात महायुतीचाच डंका। रोहित पवार, नाना पटोलेंची दमछाक, अवघ्या काही मतांच्या फरकानं थोडक्यात विजय। आता भोंगे वाजू देणार नाही, निकालानंतर नितेश राणे यांचं वक्तव्य, कोकणात राणे बंधूंचंच वर्चस्व। राज ठाकरे यांच्या हट्टानं मनसेचा सुपडा साफ, तेलही गेलं तूपही गेलं, हाती आलं दुपाटणं। काकाला पुतण्याचा दणका, राष्ट्रवादी अजित पवारांचीच, शरद पवारांकडे अवघे डझनभर आमदार। बिहार, उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीतही भाजपाचाच डंका, देशात बटेंगे तो कटेंगेमुळे जोरदार ध्रुवीकरण। काँग्रेस आघाडीला झारखंडात पाठबळ, काँग्रेसच्या नेतृत्वात झारखंडात धनुष्यबाणाचं सरकार।